नमस्कार. मस्त. आज आपल्याला 13व्या दशकातला दुसरा समास, ज्याचं नाव सोपं आहे आणि विषय म्हटला तर झालेला आहे, पण पुन्हा पुन्हा सांगूनही तो आपल्या लक्षात येत नाही, म्हणून समर्थ वेगवेगळ्या पद्धतीने परत सांगतात. विषयाचं नाव आहे सार निरूपण. सार आणि असार आपल्याला शब्द तर सोपे आहेत, कळतात की आपण म्हणतो एखादी गोष्ट आली की मोरल ऑफ द स्टोरी सांगा, म्हणजे त्यातलं सार काय आहे ते सांगा, तत्व काय आहे ते सांगा. जे अनावश्यक आहे, असार आहे, ते काढून टाका. असं सार आणि असार शब्द आपल्याला कळतात. याच्या आधीचा जो समास आपण अभ्यासला त्याच्यात आत्मा अनात्म विवेक सांगितला, आणि ते सांगताना आत्मा आणि अनात्मा हे दोन शब्द सांगताना दृश्य जे जे दिसतं आहे ते सगळं अनात्मा, म्हणजे आपला आधी देह जड जो आहे तोही अनात्मा, पण हा देह चालवणारी जी आत्म्याला एक शक्ती आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, चैतन्य म्हणतो, ईश्वर म्हणतो, ती जी आहे ती आत्मा. असं आपण आत्मा आणि अनात्मा हे दोन शब्द मागच्या समासात खरं म्हणजे शिकलोय. आता आपल्याला पुन्हा सार आणि असार सांगण्यामागचा हेतू काय, तर अजून एक पायरी पुढे जायचं आहे. अगदी या समासाच्या सुरुवातीच्या पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या ओवीमध्येच आपल्याला समर्थांनी सांगितलं आहे की मागच्या समासात जे आत्मतत्व सांगितलं आहे ते आत्मतत्व आपल्याला कळलं आहे. आता तिथेपर्यंत आपण पोचलो आहे, त्याच्याही पुढे आणखीन एक पाऊल आपल्याला जायचं आहे, आणि तेव्हा आपल्याला सार शिकायचं आहे. साधारणपणे हा सार आणि असार शब्द वापरला की आपल्याला माऊलींच्या निरक्षीर विवेक शब्दाची आठवण होते की राजहंस जसं दूध आणि पाणी वेगळं करू शकतो, तसं आपल्याला त्यातलं चांगलं काय आहे ते काढता आलं पाहिजे. आता यासाठी म्हणून काही सोपे उपाय सांगितलेत. जसं आता सार शोधायचं आहे तर त्याच्यासाठी काय असायला हवं, काय समजून घ्यायला हवं, ते आपल्याला समर्थ सांगणार आहे. खरा हा विषय मी मगाशी म्हटलं की पूर्वी झालेले शब्द आहेत, पण पुन्हा एकदा सांगतायत. तर पूर्वी झालेलं अशासाठी की अगदी आपण जी नवविधा भक्ती पाहिली त्याच्यामध्ये जो पादसेवन भक्तीचा समास पाहिला, त्याच्यामध्ये काही शब्द आपल्याला दिले. तेव्हा सांगितलं ते आत्ता नुसता उल्लेख करणार आहे, आणि ते सगळे शब्द सोपे आहेत. संगत्याग आणि निवेदन, विदेह स्थिती, अलिप्तपण, सहज स्थिती, उन्मनी, विज्ञान, हे सप्तही एक रूप. 7 शब्द एकाच ओळीमध्ये समर्थांनी तेव्हाच सांगितले, 4थ्या दशकातच सांगितले. आणि पुढे असं म्हटलं की हे 7 शब्द जे आहेत ना, ते म्हटलं तर एकाच अर्थाचे आहेत. शब्दांचे अर्थ पाहायला गेलं तर तिथे तिथे आपल्याला वेगळेपण जाणवेल, पण ते सगळे जे गुण आहेत त्या शब्दांनी व्यक्त होणारे, ते सगळे गुण हे आपल्याला आजच्या समासामधलं सार जे की आहे ते सांगण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्याचा पण विचार आपण आजच्या या समासाचं स्पष्टीकरण करताना करणार आहोत. आणखीन एक शब्द वारंवार आपण आत्ता ज्या 7 शब्दात उन्मनी शब्द ऐकला तो वारंवार ऐकलेला आहे. उन्मन व्हायचं म्हणजे मन चंचल आहे, एका जागी एका विषयाशी जोडलं जात नाही, त्या मनाच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे, उन्मन करायचं आहे. म्हणजे कुठले विचार येऊ द्यायचे नाही आहेत. एकाच विचाराशी स्थिर राहू शकत नसणारं आपलं मन, त्या मनाला उन्मन करायचं आहे. अगदी संस्कृत शब्दाचा अर्थ म्हटला तर उद अधिक मनस असा शब्द आहे, ज्याला थोडक्यात असं आहे की ऊर्ध्वगतीला न्यायचं आहे, श्रेष्ठत्वाकडे न्यायचं आहे, पूर्णत्वाकडे न्यायचं आहे, मनाला आपल्या अशा उच्चस्थानी न्यायचं आहे. कुठल्या अशा अन्यान्य विचार, टू बी नॉट टू बी ज्याला म्हणतो, असलं काही मनामध्ये येताच कामा नये. अशा ऊर्ध्वगतीकडे, श्रेष्ठत्वाकडे, पूर्णत्वाकडे असं त्या मनाला घेऊन जायचं आहे. त्याला उन्मनी अवस्था असं म्हणतात. आणखीन पण काही शब्द शिकायचे आहेत आपल्याला. आपल्याला जागृत अवस्था चांगलीच कळते, आपण आता सगळेजण जागे आहोत. त्याच्यानंतर स्वप्नावस्था पण आपल्याला कळते, गाढ झोप आपल्याला कळते, त्याही पलीकडे असणारी तुर्यावस्था पण आपल्याला कळते. आज आपल्याला त्या तुर्यावस्थेच्याही पलीकडे आणखीन काय पुढे आहे, किंवा तुर्यावस्था म्हणजे नेमकं काय याचाही आपल्याला आजच्या समासात विचार करायचा आहे. असे झालेले शब्द, झालेला विषय पुन्हा एकदा या निमित्ताने आपल्याला समर्थ सांगणार आहेत.
हे सांगता सांगता आपल्या लक्षात असं येईल की ज्या आत्मानात्मविवेकाचा आपण मागच्याच वेळेला अभ्यास केला, त्याच्यामध्ये असं पण पाहिलं की जे शाश्वत आहे, नित्य आहे, आहेच आहे, ते जाणार नाही, कमी होत नाही, वाढणार नाही, सगळीकडे भरभरून भरलेलंच आहे. त्या आत्म्याविषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता लगेच त्याचा प्रत्यय आला असं आपण नाही म्हणत, पण निदान आपल्याला आत्म्याचे गुण काय आहेत, आत्मा म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला समजलं. आणि त्याच्या उलट जे अनात्मा आहे की जे अशाश्वत आहे, कायम टिकणारं नाही आहे, दिसतं आहे आपल्याला, अनित्य आहे, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अनात्मामध्ये आहेत. हे पुन्हा असंच की आपल्याला हे कळलं आहे, म्हणजे ॲज अ डेफिनेशन म्हणून आपल्याला आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय हे आपल्याला कळलं आहे. आणि एकदा आपल्याला समजा हे समजलं, म्हणजे शब्दांचे अर्थ समजले, तरी देखील थोडीशी आपली प्रगती होईल की हळूहळू आपली ह्या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टींची जी काही आवड आहे किंवा जी आसक्ती आहे ती कमी होईल. आता ही आपली आपली खूण आहे. आपण नेहमी म्हणतोच, पुस्तकस्थान तया विद्या परहस्तगतम धनम. म्हणजे काय तर दुसऱ्याच्या जवळ पुष्कळ कोट्याधीश श्रीमंत आहे तो, मला काय त्याचा उपयोग. शेजाऱ्याजवळ माझ्या कोटी कोटी रुपये आहेत, मला त्याचा काही उपयोग नाही आहे. तसं पुस्तकात असलेली विद्या ती पुस्तकात राहते, मला काय त्याचा उपयोग. जेव्हा माझ्याजवळ ती विद्या येईल, म्हणजे त्या पुस्तकातलं मी जेव्हा काहीतरी ग्रहण करेन, मला समजेल, अनुभवाला येईल, आचरण होईल, तेव्हा मला त्याचा उपयोग झाला असं म्हणता येईल. तसं इथे आहे की आपल्याला गेल्या वेळेला आत्मा आणि अनात्मा सांगितलं आहे, तर आपल्याला त्याचे डेफिनेशन्स कळल्या. आत्मा म्हणजे काय ते कळलं आपल्याला की जे शाश्वत आहे, नित्य आहे, सूक्ष्म आहे, जे आहेच आहे त्याला आपण आत्मा असं म्हटलं. आणि याच्या उलट जे सगळं आहे ते अनात्मामध्ये गेलं. पण असं जरी असलं आणि दृश्याशी संबंध आल्यावर त्यातलं नेमकं सार काय घ्यावं आणि काय टाकावं, ही जी काही आत्ता म्हटलं तशी निरक्षर विवेक बुद्धी जर प्राप्त झाली तर आपल्याला त्यातलं सार काय आहे ते कळतं. म्हणजे शाश्वत असणाऱ्या याच्यामधून जे शोधायचं आहे, दृश्य जगातलं शाश्वत आपल्याला जे शोधायचं आहे ते शोधताना आपल्यालाही निरक्षर विवेक बुद्धी लागेल. आणखी पण काही गोष्टी लागतील. सद्गुरूची कृपा असेल तर हे जरा पटकन होतं. उपासनेचं जर चांगली सवय असेल, आपल्याला सातत्य असेल उपासनेचं, तरी आपल्याला ही गोष्ट चटकन समजते. अशा काही काही गोष्टी आहेत की ज्या दिसायला सोप्या परंतु खरं म्हणजे अवघड आहेत. उपासनेतलं सातत्य वाटतं तितकं सोपं नाही आहे. आपण तर इतके बंचुके आहोत की आपणच आपल्याला ज्या एखाद दिवशी आपल्या ठरवलेल्या उपासनेतलं आपण काही करू शकलो नाही, तर आपल्याजवळ पुष्कळ त्याच्यातून हे असतात की आपण म्हणलं असं मी आता उद्या दोनदा करते, आणि आपण त्या उपासनेतल्या गोष्टींना सुद्धा थोडीशी सूट देतो. अशा अनेक गोष्टी आपल्या असतात. म्हणजे हा उपासनेतलं जे सातत्य आहे ते सातत्य नसेल तर ही जी काही सार घेण्याची निरक्षर विवेक बुद्धी आहे ना, ती आपल्याला हवी असेल प्राप्त व्हायला तर ह्या सगळ्या गोष्टी चिकाटीनं कराव्या लागतात. तर या 3 गोष्टींकडे पण आपण पाहणार आहोत की ही निरक्षर विवेक बुद्धी, दुसरं आपण म्हटलं सद्गुरूंची कृपा, तिसरं ती व्हायला हवी ती की आपल्या हातात नाही आहे. अमुक अमुक झालं तर सद्गुरूची कृपा होईल असं आपण म्हणू शकत नाही. सद्गुरूंना असं वाटलं पाहिजे की या शिष्यावरती आपण कृपा करावी आणि त्यांच्या कृपेने आपल्याला हे सार काय हे नक्की कळेल असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि आता म्हटलं तसं की आपल्या उपासनेचं जे सातत्य आहे ते सातत्य जर आपण टिकवू शकलो तरी देखील आपल्याला या सार ग्रहण करण्यामध्ये नक्की आपली प्रगती होईल. ह्या ज्या 3 गोष्टी आपण आता पाहिल्या, हळूहळू काय होतं या सगळ्या या 3 गोष्टींमुळे निदान आपले सगळे जे काही दृश्य जगाशी असणारे बंध आहेत ना ते गळून पडतात. म्हणजे अगदी जो आड येणारा आपला अहम आहे ना, अहंकार आहे ना, तो सुद्धा गळून पडतो. जे मन आहे ते मनपणानं उरतच नाही. म्हणजे उगाचच त्या मनामध्ये नको असणाऱ्या कल्पना येणार नाही, मन काही कल्पना करत राहणार नाही. ही जी उन्मनी अवस्था ज्याला आपण आता म्हणणार आहोत, ती उन्मनी अवस्था प्राप्त व्हायला ते मन तयार करावं लागतं, ते पण होतं. अशा दिसायला सोप्या वाटल्या तरी त्याचा फायदा खूप महत्त्वाचा आहे. असं सगळं घडेल.
मग असे जे मी 6-7 शब्द म्हटलं, त्या 7 शब्दांचा खूप सविस्तर अर्थाची आपल्याला गरज नाही आहे, पण ते सगळे शब्द आपण लक्षात घ्यायला हवेत. पहिला शब्द त्यांनी संग त्याग असं म्हटलं आहे. आता ह्या विषय चालला आपल्याला सार ग्रहण करायचं आहे. मग त्याच्यासाठी संग त्याग म्हणजे काय? तर संग म्हणजे विषयाचा संग. आपल्याला जे दृश्य जगामध्ये किती किती आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्याग करता आला पाहिजे. म्हणजे आपलं मन, बुद्धी जी काही आहे ती नाही म्हटलं तरी, किंवा इंद्रिय, ही दृश्य जगामध्ये रमणारी आहेत आणि वावरतात पण तिथेच. तर वावरायचं आहेच, या दृश्य जगातून काही आपल्याला दूर जायचं नाहीच आहे, इथेच वावरायचं आहे. हे सगळं भोवती आकर्षित करणारं असणारच आहे. पण तरी देखील आपण त्याला चिकटून राहणार नाही. याला संग त्याग म्हणायचं. थोडं अवघड आहेच नाही का, की सभोवताली सगळं आहे पण त्याला चिकटून राहायचं नाही. आणि ते केलं की मग ह्या सार काय ग्रहण करायचं आहे ते आपल्याला करता येईल. अशासाठी तो शब्द दिलाय संग त्याग, विषयांचा त्याग. बुद्धी, मन, इंद्रिय ही जी दृश्य जगामध्ये वावरत आहेत तशीच वावरणार आहेत. हे दृश्य जग असंच असणार आहे, अधिकाधिक या मन, बुद्धी, चित्ताला, इंद्रियांना आकर्षित करणार आहे. पण तरी देखील वावरत जरी असलं त्यांच्यामध्ये तरी देखील चिकटणार नाही. याला संग त्याग असं म्हणायचं. दुसरा शब्द आहे निवेदन. निवेदन याचा अर्थ नुसतं जाणणं नाही. विदधातू जो आहे तो निवेदनमध्ये आहे आणि त्याचं जाणणं असं अर्थ आहे. पण इथे नुसतं केवळ जाणणं नाही, तर निवेदन याचा अर्थ भगवंताला पूर्णपणानं समर्पित होणं. म्हणजे आपण देवाला पूर्णपणानं आपल्यातला मी देऊन टाकणं. आता हे सगळं मनाली करायची गोष्ट आहे. मी देऊन टाकायचं म्हणजे का, आपल्याला एखादी वस्तू आहे आणि ती देऊन टाकायचं तर कळतं. इथे आपल्यातला जो मीपणा आहे तो देवाला देऊन टाकायचा आहे. आणि खरं तर आता जे काही सार आपण पाहणार आहोत, किंवा ज्याला आत्मज्ञानापर्यंत आपण जे काही सगळा प्रयत्न जो आहे तो आत्मज्ञानाचा आहे, तर ते जे काही आत्मज्ञानाचा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे हेच आहे की स्वतःला भगवंताला समर्पित करून टाकायचं. स्वतःचा अहम, मी काही वेगळं नाहीच आहे. माझ्याकडून होणारी प्रत्येक कृती ही भगवंताच्या सांगण्यावरून झालेली आहे. मी कोणी करता करविता नाही आहे, करता करविता तो आहे. चांगलं असू दे, काही असू दे, ते त्याचं आहे. अशा पद्धतीनं स्वतःला समर्पित करून टाकणं, भगवंताला अर्पित करून टाकणं, त्याला निवेदन असं म्हटलं आहे. पुढला शब्द आहे विदेहस्थिती. हे सगळे 6 शब्द आजच्या वेळेला आपल्याला लागणार आहेत. विदेहस्थिती पण आपल्याला कळेल. देह शब्द कळतो. या देहाचं प्रेम कमी होणं म्हणजे विदेहस्थिती होणं. देहाचा आपल्याला विसर पडला पाहिजे. असा देहाचा विसर पडला म्हणजे देह आहे पण असून नसल्यासारखा. आपल्या देहाचा विसर आपल्याला जराही पडत नाही. जरा जरी आपल्याला असं रात्री जागरण झालं की आपण म्हणतो काय करणार, काल झोपच आली नाही आणि त्यामुळे आज आता माझी नित्याची कामं होत नाही आहेत. अशा आपल्या अडचणी असतातच देहाच्या संदर्भातल्या. इथे आता म्हटलं की आपल्याला ज्या सार गोष्टीचं निवड करायची, निरक्षीर विवेक बुद्धीनं चांगल्याच गोष्टी निवडायच्या आहेत, त्याच्यासाठी आपली तयारी करायची आहे. तर आपली विदेह स्थिती असली पाहिजे. म्हणजे आपल्याला देहाचा विसर पडला पाहिजे. व्यवहारामध्ये आपल्याला देहाचा विसर पडतो. आपल्या आनंदाच्या गोष्टी, सुखाच्या, समाधानाच्या गोष्टी असतात तेव्हा आपण आपल्या देहाच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पट कामं करतो ना, आणि विसरतो की देहाला. भूक विसरतो, तहान विसरतो, सगळं विसरतो. अगदी आपल्या घरामध्ये लेकीचं लग्न किंवा अशा काही असं काही कार्यक्रम किती किती आपल्याला कसला उन्हाचा त्रास होत नाही, वेगळ्या जेवणाच्या वेळा बदलल्या तरी त्रास होत नाही. काय 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 आपण करतो अगदी उत्साह आणि आनंदाने. तेव्हा आपला देहाचा आपल्याला विसर पडतो. आता जो आपल्याला देहाचा विसर पडायला हवा, ही जी विदेह स्थिती आहे ती भगवंताचं जे काही कायमस्वरूपी असणारी जी शक्ती आहे, चैतन्य जे रूप आहे, आत्मतत्व जे आहे, ते आपल्याला शोधून काढण्यासाठी आपल्याला या देहाचा विसर पडला पाहिजे. याच्यासाठी विदेह स्थिती असा शब्द आहे. देह असून सुद्धा आपल्याला तो नसल्यासारखा वाटला पाहिजे. बऱ्याचदा आपण शब्द वापरतो, गुडघा दुखतोय, गुडघा गुडघ्याचं बघेल. आता हे बोलणं सोपं आहे, पण गुडघा गुडघ्याचं काय बघणार, तो गुडघा माझा आहे,
त्यामुळे मला बघावं लागतं ना, आणि तो माझा आहे त्यामुळे मी देहात अडकलेली आहे. पण जेव्हा मी असं म्हणेन की ठीक आहे, त्याचं जे काही काळजी घ्यायची आहे ती घेतली आहे, रामकृष्ण परमहंस जसं म्हणायचं आहे की जे काय उपाययोजना करायची ती केली, आता ते बघेल. अशा पद्धतीने देहावरच सोडून देणं असं जेव्हा जमेल तेव्हा ती विदेह स्थिती असा त्याचा अर्थ आपल्या लक्षात येईल. पुढला शब्द आहे अलिप्तपणा. आपण हा शब्द वापरतो दृश्य वस्तूंपासून, या दृश्य जगापासून, या सगळ्या ज्या काही वासना इच्छा आहेत याच्यापासून दूर राहता येणं, याला अलिप्तपणा म्हणणं. शब्द तर सोपा आहे, नेहमीच्या वापरातला आहे, पण तो जो अलिप्तता गुण आपल्यामध्ये यायला पाहिजे तो खूप अवघड असतो. आपल्याला सगळं कळायला हवं असतं. काही कुठल्या विषयांपासून अलिप्तनी एखादी गोष्ट आपल्याला कळली नाही किंवा आपल्याला सांगितली गेली नाही तर आपल्याला ते आवडत नाही. आपण येणं केलं प्रकार येणं ते आपल्याला कसं कळेल याच्या प्रयत्नात असतो. पण असं सगळ्यापासून अलिप्त राहणं, नाही कळलं तर नाही कळलं, काही फारसा मोठा फरक पडत नाही आहे असं आपल्याला का वाटू नये, पण सहसा नाहीच असं होत. त्यामुळे हा दिसायला शब्द सोपा असला तरी विचार करण्यासारखा आहे की सगळ्यातून दृश्य जगापासून, वासनांपासून आपण अलिप्त राहता आपल्याला आलं पाहिजे. हे सगळं या सगळ्याचा उपयोग काय आहे, तर आज आपल्याला सार निवडायचं आहे, तत्व निवडायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. पुढला शब्द आहे सहज स्थिती. सहज म्हणजे जन्माला येणं, सहज जन्माबरोबर आलेलं. आपल्या जन्माबरोबर जी काही आपली स्थिती असते ना, आपण आपलं नाही ओळखू शकलो ते आपण आता दिसणाऱ्या लहान बाळाकडून विचार करू शकतो. जन्माला आलेलं जे बाळ आहे, त्या जन्माला आलेल्या बाळाला अमुक एक हवा आहे किंवा अमुक एक नको आहे, तो सांगू शकत नाही, तो काही म्हणत नाही. आपण ठरवतो त्याला काय द्यायचं काय नाही. ती जी आहे ना, ती सहज जन्माबरोबर आलेली स्थिती आहे. तशा स्थितीमध्ये आपल्याला राहता येणं, जे जसं आहे तसं स्वीकारता येणं, त्याला सहज स्थिती म्हणतात. ते बाळ जसं हवाय म्हणत नाही, नको म्हणत नाही, अशी जी स्थिती आहे, जन्माबरोबर आलेली जी स्थिती आहे, त्याला सहज स्थिती म्हणायचं. तशा स्थितीत आपल्याला राहता आलं पाहिजे. ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. ओळपाठ आहे, पण तसं आपल्याला जमलं पाहिजे की जसं आहे तसं. जरा थंडी वाजायला लागली की आम्हाला बेचैन होतो, जरा उकडायला लागलं की आम्ही बेचैन होतो, तेव्हा निदान हे आठवायचं की अरे सहज स्थिती. ते मागतं का आपण ठरवतो त्या बाळाला चांगलं गरम शालीमध्ये गुंडाळलं पाहिजे बरं, त्याला काहीतरी भूक लागली असेल त्याला दिलं पाहिजे बरं, हे आपण ठरवतो. ते कुठे मागतं? तशा सहज स्थितीला आपण आलं पाहिजे. भगवंत घेतोय आपली काळजी, काहीच आपण चिंता करायचं खरं आवश्यकता नाही आहे, असं आपण सहज स्थितीचा अनुभव घेतला पाहिजे. पुढला शब्द आहे उन्मनी. मग अशा आपण ते पाहिलं. 3 अवस्था ज्या पहिल्या आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, त्या आपल्याला माहिती आहेत. जागृतीमध्ये आपल्याला सगळं भोवताली काय चाललं आहे ते कळतच असतं. स्वप्नावस्थेमध्ये कल्पनेतलं आपल्याला कळत असतं. म्हणजे आपण झोपलेलो असतो, ते जागे होतो, जागं झाल्यावर ते स्वप्न आहे असं आपल्याला कळतं. पण ही जी स्वप्नावस्था आहे ती सुद्धा आपल्याला त्या स्वप्नामध्ये आपल्या मनातलं, आपल्या कल्पनेतलं काहीतरी दाखवते. सुषुप्तावस्था जी आहे ती गाढ निद्रा आहे. त्या गाढ निद्रेमधलं आपल्याला काहीच आठवत नाही. पण त्याच्यानंतरची जी चौथी अवस्था आहे, ज्याला तुर्यावस्था असं म्हणतात, याच्यामध्ये आपल्याला दृश्य जगाचं भान आणि स्वस्वरूपाचं भान, हे जे आहे, म्हणजे झोप नाही लागलेली पण दृश्य जगात आपण अडकलेले पण नाही, अशी जी आहे ती तुर्यावस्था आहे. गाढ निद्रा लागलेली नाही आहे. ह्या दृश्य जगातच आपण आहोत, पण त्या दृश्य जगापासून आपण अलिप्त आहोत आणि स्वस्वरूपाचं जे श्रेष्ठ पूर्ण असं जे ऊर्ध्वगतीकडे नेणारं मुक्त असं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाकडे आपली वाटचाल आहे. अशा पद्धतीचं आहे. म्हणून ही जी तुर्यावस्था आहे, त्या अवस्थेमध्ये गेलं तर या दृश्य जगाचा विसर पडायला नक्कीच, त्याचा विसर, त्याच जगात राहून सुद्धा त्याच्यापासून आपण अलिप्त राहू शकणं. आणि शेवटचा शब्द आहे विज्ञान.
हाही आता आपल्या परिचयाचा आहे. याच्यामध्ये सायन्सचा संबंध नाही आहे. विशेष ज्ञान ते विज्ञान म्हणजे अनुभवसिद्ध ज्ञान, नुसतं ऐकलेलं नाही, ऐकीव गोष्ट नाही. तर हे जे विशेष ज्ञान आहे म्हणजे खऱ्या अर्थानं अनुभव घेतलेलं ज्ञान आहे. अशा सगळ्या गोष्टी ज्या पूर्वी आपल्याला सांगून झालेल्या आहेत त्या सगळ्याचं स्मरण आजच्या ह्या सार निरूपणाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला करायला हवं आहे. ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ कळणं म्हणजेच आजच्या समासातलं हे सार कळणं आहे. ते आपल्याला शोधायचं आहे. पहिल्या 8 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला असं म्हटलं की हा जो सगळा दृश्य पसारा आहे विश्वाचा, ह्याच्यातलं आपल्याला सार काढायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला समर्थाचा लाडका शब्द आहे की विवेकानं ते सार आपल्याला शोधायचं आहे. आणि स्वाभाविकच सार शोधलं की ते असार ओळखता येईलच आहे. ते असार काढून टाकायचं आहे आणि सार घ्यायचं आहे. त्याची खूण काय, जे दिसतंय ते नाहीसं होणार आहे, जे निर्माण होतं ते नाहीसं होणार आहे, जे येतं ते जात आहे. हे सगळं जे आहे ते असार आहे, अशाश्वत आहे, अस्थिर आहे. आणि त्याच्या उलट जे आहे की जे सदैव असतंच असतं, ते येत आहे जात आहे असं होतच नाही, ते येत नाही जात नाही, ते निर्माण होत नाही, ते संपून पण जात नाही, ते कायमस्वरूपी नित्य आहे, त्याला सार म्हणायचं. हे झालं व्याख्येच्या स्वरूपामधलं सांगणं. आपल्याला आत्मा अनात्मा सांगताना पण आपण हे पाहिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला सहजच कळेल. पण त्या आत्मानात्म विवेकामधील जे आपण शाश्वत आत्मा पाहिला की तो नित्य आहे, त्यालाच खरं म्हणजे इथे सार म्हणायचं आहे. पण या आत्म्यासाठी ते आत्मा अनात्मामधला आत्मा जाणण्यासाठी आपण ज्या पद्धतीने विचार केला तेच आपण पाहायचं की ही सगळी सृष्टी आहे, म्हणजे हे सगळं जे दृश्य जग आहे, हे दृश्य जग पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, त्रिगुणांनी बनलेलं आहे. हे बाजूला केले, समजा पंचमहाभूत बाजूला केली, त्रिगुण बाजूला केले की मग काय म्हणजे सत्वरजतम गेले, पंचमहाभूत गेली की मग जे काय आहे ते गुणमाया किंवा गुणमायेतून मूळमाया, मग मूळमायाच्या पलीकडे तो ते आत्मतत्व. याच्यासाठी हा सार विवेक करणं आवश्यक आहे. म्हणजे पद्धत तीच, त्याच पद्धत जायचं आहे, पण आता आत्मतत्वाच्या पुढे आणखीन जायचं आहे. पंचमहाभूत झाली, सत्वरजम झाले, मूळमाया गुणमाया झाली, मूळमाया झाली, आणि आता पुढे जे आहे तिथे आपल्याला सार काय आणि असार काय शोधून काढायचं आहे. शब्द तर छान, नित्यानित्य विवेक, आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, सगळं तेच आहे. त्यांनीच आपल्या चांगलं काय वाईट काय, नित्य काय अनित्य काय, शाश्वत काय अशाश्वत काय, आत्मा काय अनात्म काय, विषय शब्द जर वेगवेगळे वापरले ते अर्थ तोच आहे. त्या सगळ्याच्याही पलीकडे ते परब्रह्म आहे. त्या परब्रह्मापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि म्हणून या सार काय आहे हे आपल्याला नीट समजलं पाहिजे, म्हणजे आपण परमात्म्यापर्यंत परब्रह्मापर्यंत पोचू शकू. म्हणून आपल्याला सांगितलं जे काही हलतं आहे ते चंचल असतं, आणि मग जे हलत नाही, जे ढळत नाही, ते जे आहे ते स्थिर आहे, ते निश्चल आहे. अशा निश्चलाला शोधायचं आहे. समर्थांनी त्याच्यात आपल्याला ज्ञान आणि उपासना 2 शब्द वापरले. मगाशी पण मी उपासना शब्द वापरला आहे. ते दोन्हीच आहे ते एकरूप आहेत. उपासना करणं म्हणजेच ज्ञान होणं आहे. इथं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान होणं आहे. निरक्षीर विवेकाच्या साह्यानं सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला हे आणि उपासनेच्या सातत्यानं जे ज्ञान प्राप्त होतं त्याच ज्ञानाचा विचार या सारामध्ये करायचा आहे. बरं, एक नित्य उपासना करणाऱ्याचा फार मोठा एक फायदा असतो की स्वतःचं तर होतंच, प्रश्नच नाही, पण साऱ्या जगाला एक उदाहरण मिळतं. म्हणून या नित्य उपासनेवर समर्थांचा खूप भर आहे. आपलं तिथेच नेमकं घोडं अडतं. नित्याने कुठली गोष्ट करायची म्हटली की आपली होत नाही. नेहमी आपण म्हणतो की आता 1 तारखेपासून करणार आहे, आता तर काय जानेवारी नवीन वर्ष येईल ना, नवीन वर्षापासून मी नक्कीच करणार आहे. पण ते किती 1 तारखा जातात, किती नवीन वर्ष जातात, किती सोमवार जातात, आता ह्या आठवड्यात नक्की असं आपण होतो. योग शिक्षकांचा वर्ग आहे, त्यामुळे योग शिक्षकांना चांगलाच अनुभव आहे की आता अगदी या 1 तारखेपासून मी वर्गाला येणारच आहे, अगदी नियमितपणानं करणारे सांगणारी मंडळी असतात, पण प्रत्यक्षात मात्र तसं होत नाही. अगदी तीच गोष्ट इथे पण आहे की आपण नित्य करायच्या गोष्टी ज्या नित्याने करायला हव्यात त्या तितक्या प्रामाणिकपणे आपल्या होत नाहीत. आणि म्हणून आपल्याला पाहिजे तो नेमका जो काही अनुभव आहे
तो अनुभव आपल्याला मिळत नाही. त्या पहिल्या 8 ओव्यांमध्ये याच गोष्टींवर भर दिला आहे. आणि आत्मानात्म कळलं आहे, तिथे सार कळणं की अवघड नाही आहे. शब्दांचे फक्त वेगळेपण आहे, बाकी अर्थ तोच आहे. पुढल्या 9 आणि 10 या 2 ओव्यांमध्ये आपण आपलं स्वरूप म्हणजे काय आहे, तर आपलं स्वरूप हे ज्ञान आहे, आनंद आहे. आणि हा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाला विशेष ज्ञान असं म्हटलं आहे. आणि समर्थ आपल्याला असं सांगतात की ह्याच्यामध्ये ना मनात संदेह ठेवण्याचं कारण नाही आहे, की हे जे विशेष ज्ञान आहे, हे विशेष ज्ञान म्हणजेच निश्चल आहे, बदलणारं नाही आहे, हेच आत्मज्ञान आहे, हेच सार आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे जर आपल्याला कळलं तर आपण सार म्हणजे काय हे करू शकतो. पुढल्या आणि ह्याच्यामध्ये त्यांनी त्या अंतरात्म्याला निरनिराळी जी नावं आहेत त्या निरनिराळ्या नावांचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर पण केला. आणि ही नावं आपण वारंवार द्रष्टा म्हणतो, साक्षी म्हणतो, जाणता म्हणतो, आत्मा म्हणतो, चैतन्य म्हणतो, आता ज्ञानघन शब्द म्हटलं किंवा देव म्हणतो. काही शब्द वापरला तरी सगळ्या वेगवेगळ्या नावांचा अर्थ एकच आहे असं आपल्याला काही, तोच अंतरात्मा आहे. या अंतरात्म्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्यामुळे 9 आणि 10 ओव्यांमध्ये या वेगवेगळ्या नावांचा पण उल्लेख आपल्याला मिळतो. 11, 12, 13 या 3 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला असं जाणवून देतात की जर का आपल्या मनात संदेह असेल, म्हणजे आधी 2 ओव्यांमध्ये सांगून झालं की याच्याबद्दल संदेह येण्याचं काही कारण नाही. हे जे काही अनुभवाला येणारं ज्ञान आहे, हे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान आहे, ह्याच्यातलं संदेह येण्याचं कारण नाही. आणि मग लगेच ते पुढल्या 11, 12, 13 ओव्यांमध्ये सांगतात की जर का ह्याच्यामध्ये संदेह आला, म्हणजे एखादी गोष्ट नाशिवंत आहे, दृश्य आहे, नाशिवंत आहे असं एकदा ठरलं आणि ठरल्यानंतर देखील मनात संदेह शिल्लक असलं तर मग काही तो ज्ञानाचा अधिकारी होणार नाही. दृश्य जगातच तो अजून राहिला आहे की ते दृश्य जग हे नाशिवंत आहे असं सांगून सुद्धा जर या दृश्य जगामध्ये तो अडकला आणि मनामध्ये संदेह आला की नाही असं कसं होईल, या दृश्य जगातच मला वावरायचं आहे, ज्याला आपण म्हणतो ना की कळतंय परंतु वळत नाही, तर तसा संदेह जर मनात राहिला तर मग त्या विशेष ज्ञानापर्यंत, आत्मज्ञानापर्यंत प्रगती होणार नाही. म्हणजे मग निरक्षीर विवेक वगैरे काही होणार नाही, त्यातलं बरोबर सार काय ते काढून घेता येणार नाही. त्यामुळे ते आपल्याला सावधपणानं सांगतात की आधी पहिल्यांदा मनातला संदेह काढून टाका की हो, जे जे दृश्य आहे, जे जे दिसतं आहे ते नाशिवंत आहे, ते आपल्याला बाजूला, ते सगळं असार आहे, ते आपल्याला बाजूला करायचं आहे, तेव्हाच आपल्याला सार काय ते मिळणार आहे. आणि ह्याच्याबद्दल मनात संदेह असेल तर नाही आपल्याला ते सार काय आहे ते कळणार. म्हणजे नेहमी माऊली उदाहरण देतात ना की मृगजळ कसं असतं की खरंच नाहीच आहे तिथे पाणी, पण आपल्याला असं वाटतं की नाही तिथे पाणी आहे. तसं म्हणा इथे आहे की ते आत्मतत्व नाही ओळखता येणार, ते सार काय आहे ते नाही कळणार जर का या दृश्य जगामध्ये आपण राहणार असतो तर. म्हणून वारंवार आपल्याला त्याचा समर्थ उल्लेख करून सांगतात. पुढे 14, 15, 16, 17 या 4 ओव्यांमध्ये हे जे परब्रह्म आहे, निर्विकार आहे म्हणून सांगितलंय, कधी क्षय पावत नाही वगैरे वगैरे. आता सांगितलं की त्याच्याबद्दल संदेह घेण्याचं कारण नाही, संदेहरहित यांनी आपण ते पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे काही काय म्हणायचं, त्याची आदी मध्य अंत असे ज्या अवस्था आहेत त्या सगळ्या अवस्था ते तसंच्या तसंच असतं. म्हणजे बाकी दृश्य जगामधल्या वस्तूंमध्ये आपण फरक करू शकू, नवं जुनं, ताजं शिळं असं काही आपल्याला म्हणता येईल. ह्याच्यात तसं काहीच म्हणता येणार नाही. ह्याच्या अशा अवस्था वेगवेगळ्या नाही आहेत, हे सगळीकडे सारखंच आहे. ते जुनं होत नाही, ते नवं म्हणजे नवं येत नाही, जुनं होत नाही, अशा प्रकारचं असतं. बरं, त्याला कोणाचं काही असं उदाहरण म्हणून द्यावं तर नाही, आकाशासारखं म्हणावं का, तर तसं नाही म्हणता येत. आकाशापेक्षाही विशेष काहीतरी त्याच्याजवळ आहे. आकाश निधन आपल्याला क्षितिजाशी तरी पोचलेलं आहे असं ते दिसतं.
असंही तिथे काही म्हणता येते. त्यामुळे त्याचं वर्णन करता येणार नाही आहे, ते आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे. काही वेळा असं असतं की आपल्याला काही गोष्टी ह्या आपल्या चर्मचक्षु म्हणजे आपल्या डोळ्यांनी दिसतात, तर ते ठीक आहे. जो देहबुद्धीशी या संबंधित असणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसतात आणि आपले डोळे, त्या डोळ्यांच्या मागे असणारी बुद्धी, मन जर असेल तर ते ती वस्तूचं ज्ञान पण आपल्याला होतं. काही गोष्टी ज्या अशा असतात की त्या ज्ञानचक्षुनी आपल्याला दिसायला हव्या आणि तो जो त्या ज्ञानचक्षुही दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते त्याचाच सगळा संबंध या आत्मबुद्धीशी आहे. त्याच्यासाठी आपल्याला या चर्मचक्षूंचा उपयोग होणार नाही आहे. आणि अर्जुन मोठा भाग्यवान आहे की त्याला भगवंतानी दिव्यदृष्टी दिली आणि त्याला त्याचं रूप बघता आलं. तशी आपल्याला भगवंतानी आपल्याला ज्ञानचक्षु दिले. तर हे जे काही परब्रह्म आहे, त्याच्या तो जो काही ब्रह्मवस्तूचा परब्रह्माचा अनुभव आहे तो जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला अशा या ज्ञानदृष्टीचा उपयोग करावा लागेल. ती ज्ञानदृष्टी संतांजवळ आहे आणि ती संतांनी आपल्याला दिली. कशी आपल्याला ती ज्ञानदृष्टी प्राप्त होईल तर त्याचे पथ्य पण आपल्याला सांगितले की सोपं आहे. मीपणाचा त्याग करा. नेहमीच आहे की मी हा विषय बंद करून टाका, अहंकाराचा त्याग करून टाका आणि मौन घ्या. आता या 17-18व्या ओव्यांमध्ये 17व्या ओळीमध्ये ते सांगितलं आहे की मग तुम्हाला शब्दांच्या पलीकडे असणारा जो अनुभव आहे ना तो अनुभव आपल्याला येईल. तो जो ब्रह्मानुभव आपल्याला घ्यायचा आहे, सार घ्यायचं आहे, तर ते घेण्यासाठीची जी तयारी आहे त्याच्यासाठी आपल्याला हे करावं लागेल. दिसायला तर तिन्ही अटी सोप्या आहेत. पथ्य जे सांगितले ती सोपी आहेत, काही फार मोठी त्रासदायक नाही आहेत, पण जमली पाहिजे. मीपणा गेला पाहिजे, अहंकार गेला पाहिजे, मौन धरता आलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला शब्दांच्या पलीकडे असणारं हे जे काही ब्रह्म आहे त्याचा अनुभव घेता येईल. पुढे 18, 19, 20 या 3 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला म्हणत काय करा, आधी असार काय ते ओळखा. म्हणजे जे निरुपयोगी आहे ते आधी बाजूला करा. आता जसं असतं ना की 2 धान्य समजा एकत्र झाली असली तर एक बाजूला केलं की दुसरं आपोआपच वेगळं होणारच आहे ना. तसं आहे, असार बाजूला करा आणि ते एकदा जाणून बाजूला सारलं की जे उरलं ते उरलं ते सारच असणार आहे. असंच आहे खरं म्हणजे. त्यामुळे पण समर्थ 18, 19, 20 3 ओव्यांमध्ये आपल्याला सांगतात की जे असार आहे म्हणजे आपल्याला आता नको आहे, ते निरुपयोगी असं वाटतंय, त्या सगळ्या गोष्टी बाजूला करा, जाणून बाजूला करा, समजून बाजूला करा आणि मग जे उरतं ना ते सार आहे. आध्यात्मिक याचा विचार केला तर आपल्याला 4 देह म्हणजे स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण हे आपल्याला माहिती आहेत. त्या देहांचा निराश केल्यावर जे उरतं ते म्हणजे आत्मतत्व, ते म्हणजे चैतन्य, ते म्हणजे ब्रह्म आहे. आणि हे आता हेच सार आहे. सार निवडायचं म्हणजे काय, तर ह्या बाकी सगळ्या असार गोष्टी काढून टाकायच्या. आणि जिथे असं होतं ना म्हणजे समर्थ तर वारंवार आपल्याला हे सांगतातच आहे की ज्या ठिकाणी असं आता हे जे आपण करतोय हे बरोबर आहे का चूक आहे आपल्याला कोणीतरी सांगणारा नाही आहे, तेव्हा काय करायचं, तर तेव्हा आपण भगवंतावर सोडून द्यायचं. समर्थ इथे आपल्याला सांगतात की काय करायचं, त्या ठिकाणी सद्गुरू आपल्याला खरंच मार्गदर्शन करतील, अगदी खात्रीपूर्वक करतील. जेवढं जमेल तेवढं आपण करायचं. तिथपासून पुढे सद्गुरूंचा मार्गदर्शनाचा आपोआप व्यवस्था होईल. पण ही सुरुवात तर करायला हवी, ही सगळी पद्धत पाळायला हवीत, त्या पद्धतीनं त्या मार्गावरून चालायला तर हवं. तिथपर्यंत पोचलं की पुढे आपल्याला सद्गुरूंची कृपा प्राप्त होते आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपली प्रगती होतेच होते. मग त्यांनी आपल्याला जी 4 वेदांची वाक्य आहेत त्या वेदांच्या वाक्यांचा उल्लेख करून सांगितला आहे की आपण म्हणताना तर म्हणतो सोहम, आपल्याला शब्द माहिती आहे, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, सगळ्यांचे अर्थ म्हटलं तर सारखीच आहेत की तो म्हणजे मीच आहे. ज्या परब्रह्माचा, ज्या सार गोष्टींचा आपण विचार करतोय ते काय वेगळं नाहीच आहे, सा अहम, तो मीच आहे. फक्त काय होतं ते मी झाल्याशिवाय, जसं आपण म्हणतो की एखादा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे तर त्या माणसाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आपल्याला त्याला काय वाटतं ते कळणार नाही. तसं आहे की हे व्हायचं असेल, हे कळायला हवं असेल तर आपल्याला देव होऊन देव पहावे असं म्हटलंय
की आपल्याला देवाचा अर्थ कळायला आपल्याला देव व्हायला लागेल, तसं ब्रह्म अनुभवायला आपल्याला ब्रह्म व्हायला लागेल. सहा अहम, तो मीच आहे, परब्रह्म म्हणजे मीच आहे. तर ते परब्रह्म म्हणजे मीच आहे हे व्हायला अजून मी हा देहाचा विचार करत असेल तर मला परब्रह्माचा अनुभूती कशी येणार? त्या देहाला मी विसरलं पाहिजे, तेव्हा मला ते परब्रह्माचं अनुभूती येईल. मी तो आहे, म्हणजे मी ब्रह्म आहे. ते मी ब्रह्म आहे तर मी आधी देह आहे मला बाजूला केलं पाहिजे ना. मी देह पण आहे आणि मी ब्रह्म पण आहे, असं कसं असेल? त्यामुळे मी देह आहे हे विसरल्याशिवाय मी ब्रह्म आहे असं होऊ शकत नाही. याच्यासाठी आपल्याला सार विवेक, सार विचार समर्थ करायला सांगतात. हे जर आपल्याला कळलं तर साधकाला चांगल्या प्रकारे ब्रह्मस्वरूप अनुभवता येईल असं सांगतात. पुढल्या 21 ते 27 ओव्यांमध्ये त्यांनी परब्रह्माचं पुन्हा एकदा वर्णन केलं आहे की त्या इंद्रियांना दिसत नाही. आता खरं म्हणजे सगळं माहिती आहे आपल्याला, पण पुन्हा सांगतात की ज्या परब्रह्माची ओळख आपण करून घेतोय, जे आपण सार शोधायचं म्हणतोय, ते कसं आहे तर ते इंद्रियांना दिसणारं नाहीये, ते मनाला भासणारं नाहीये, ते निर्माण होत नाही, उत्पन्न होत नाही, ते नाश पावत नाही, ते येणारं जाणारं भिजणारं वाळणारं जळणारं असं काहीच नाही. असं सगळं त्याचे जे काही ब्रह्माचे जे गुण हे दिलेले आहेत परब्रह्माच्या, त्या सगळ्या गोष्टी त्याला कोणी कुठे नेऊ शकत नाही. सगळीकडे जर ईश्वर भरले तर त्याला नेणार कुठून कुठे? त्यामुळे त्याला इकडून तिकडे काही नेता येत नाही. जिकडे आपण पाहू तिकडे सगळीकडे तेच भरलेलं आहे. असं जे निर्गुण निराकार निरावय परब्रह्म आहे, ते जे म्हणजे त्याच्याशी तदाकार होणं, ते आपण होणं, हे खरं ज्ञान आहे. आणि साधू म्हणा, संत म्हणा, ज्ञानी म्हणा, यांना हा अनुभव असतो. ते परब्रह्मस्वरूप झालेले असतात. ते आपल्याला देहात दिसतात परंतु देहातीत ते झालेले असतात. अशा या परब्रह्माचा म्हणजे साराचा विचार समर्थ करायला सांगतात. हे कसं आहे तर परब्रह्म त्याच्याशी तदाकार व्हायचं आहे तर त्याच्यासारखं आपल्याला निर्विकल्प व्हायला हवं. त्याचे 7 शब्द मगाशी आपण पाहिले ना, त्या 7 शब्दांचे अर्थ आपण पाहिले. त्या 7 शब्दांमध्ये दाखवलेले जे गुण आहेत ते सगळे गुण आपण जर लक्षात घेतले तर मग आपल्याला ह्या परब्रह्माचा अनुभव येईल. आणि मग ते आपल्याला असं हे असं सार वेगळं म्हणजे असार बाजूला करा आणि सार करा असं ते आपोआपच आपल्याला या गोष्टी कळतील. जो असा निर्विकल्प म्हणजे कल्पनारहित जो होतो परब्रह्माशी, आपोआपच तो एकरूप होऊन जातो, त्यात लीन होतो असं म्हटलंय त्यांनी. तो खरा साधू आहे, तो खरा संत आहे असं समजावं. बाकी आपण सगळेजण असतो ते दृश्य जगामध्ये अडकलेले असतो. शब्दांचा अर्थ जरी आपल्याला कळला असला, तेवढ्यापुरतं आपल्याला जरी ते सगळं पटलं असलं तरी प्रत्यक्षात त्या दृश्य जगामध्ये असतो. त्यामुळे आपण हा सगळा कल्पनेपलीकडचा जो अनुभव आहे तो आपण अनुभव घेऊ शकत नाही की जो संताला आलेला असतो. संत त्या अनुभवातून आपल्याला या गोष्टी सांगत असतात. ते काही असे तुमच्या माझ्यासारखे दृश्यात अडकलेले नसतात, भ्रमामध्ये अडकलेले नसतात. आपण मृगजळामध्ये, आपण भ्रमामध्ये, हे पण आहे ते पण आहे, आपल्याला हे पण सगळं पटतं आहे, पण तरी दृश्य जगात आपण वावरतोय. संत पण या दृश्य जगात वावरत आहे, पण दृश्य जगात वावरत असूनही ते असे सगळ्यापासून पूर्णपणानं अलिप्त आहे. आणि ही खरी म्हणजे परीक्षा आहे. म्हणजे समर्थांची ओवी आहे, खोटे सांडून खरे घ्यावे तरीच परीक्षावंत म्हणावे. खोटे सांडून खरे घ्यावे. आता खरे खोटे शब्दांवर आपल्याला कळलं की खोटं जे काही आहे ते काढून टाकावं, खरं जे आहे ते ग्रहण करावं. आणि हे खरं ज्याला कोणाला ग्रहण करता येईल त्याला परीक्षावंत म्हणावं की त्याला परीक्षा करता आली. दागिना सोन्याचा आहे की खोटा आहे, हातात घेतल्या घेतल्या आपल्याला कळतं की हे खोटं आहे बाबा. तसं हे खोटं आणि खरं आपल्याला कळतं, व्यवहारात तसं कळतं. तसं आपल्याला जर सार कळलं तर आपण परीक्षेमध्ये पास झालो असं आहे. तसं करावं, असार सांडून सार घ्यावे म्हणजे मग परब्रह्म काय आहे ते कळेल असं समर्थन सांगतात. म्हणजे जे खोटं आहे, जे अशाश्वत आहे, जे ते सगळं बाजूला करता यायला हवं, जे शाश्वत आहे, जे खरं आहे ते घेता यायला हवं. आणि
त्याला समर्थ खरं परीक्षावंत आहे असं म्हणतात. की हे ज्याला जमतं तो परीक्षेत पास झाला. मग हे आपल्याला जमावं यासाठी साधकांनी ज्या असार गोष्टी आहेत त्या असार गोष्टी, अशाश्वत गोष्टी यांचा त्याग करून टाकावा. जे सार आहे, शाश्वत आहे, त्याचा स्वीकार करावा असं समर्थ आपल्याला सांगतात. हे आपल्याला कळतंय, कळत नाही अशातला काही भाग नाही आहे. सार काय आहे, शाश्वत काय आहे, खरं तर ह्याची हे सगळं जाणताच म्हणजे दृश्य जगातल्या गोष्टी या कायम टिकणाऱ्या नाहीत आणि कायम टिकणारं जे आत्मतत्व आहे ते दिसत नाही आहे, सूक्ष्म आहे, त्याच्याशिवाय जग चालत नाही आहे, हे सगळं आपल्याला कळलं आहे. हे जाणताच आपण त्या परब्रह्माशी तदाकार होत जाऊ. सातत्याने आपण स्वतःलाच हे समजावत राहिलं तर आपल्याला ते की परब्रह्म फार दूर आहे असं वाटायचं कारण नाही. मग आपल्यात आणि त्या परब्रह्मात काही भेद राहणार नाही. अगदी याच देहामध्ये, याच दृश्य जगामध्ये राहून सुद्धा आपण त्या परब्रह्माशी तदाकार होऊ शकतो. सार काय ते आपल्याला कळू शकतं. पूर्णत्वाने ज्याला समर्पित म्हणतो तसं समर्पित होता येतं. याला आत्मनिवेदन भक्ती असं आपण पूर्वी पाहिलेलं आहे नवविधा भक्तीमध्ये. तोच विषय सार ग्रहण करणं म्हणजे आत्मनिवेदन भक्तीच आहे. आता हे साधण्यासाठी पुन्हा एकदा विचार करायचा, भक्ती म्हणजे काय, मग त्याच्यात आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय, मग या 7 गोष्टी शब्दांचे अर्थ काय, हे 7ही अर्थ जेव्हा आपल्याला कळतील, खरंच सहज काय आहे सहज स्थिती, पण ती सहज स्थिती आपल्याला आली आहे का आपल्याला आपल्या देहाचा विसरच पडत नाही आहे, त्या देहाला काय हवं काय नको हे सारखं आपल्याला वाटतं आहे. मग आपल्याला आठवण होते की अरे सहज स्थिती म्हणजे काय, तर लहान बाळ कुठे मागतं, मग तसं आपलं होतं का, आपण राहू शकतो का, अशा प्रकारच्या परीक्षा घेत आपण ह्या स्थितीपर्यंत पोहोचू शकतो असं समर्थ आपल्याला सांगतात. मग त्याच्यासाठी भक्ती म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय असा पुन्हा एकदा अभ्यास करायचा. असं आहे की कोणती कल्पना किंवा कुठली जाणीव ज्याला आपण तद्रूपता, तदाकारता असं जे काही म्हणतोय, ही समजून घ्यायला पाहिजे ना, की तदाकारता व्हायचं म्हणजे काय व्हायचं. हे सगळं बुद्धीनं समजून घ्यायला हवं. प्रत्यक्ष कृती करायचीच आहे, पण आधी आपल्याला ते काय करायचं हे समजलं पाहिजे, त्याच्यावर आपलं मनन चिंतन झालं पाहिजे. नुसतं सारखं अहंकाराचा त्याग करायला पाहिजे, मीपणा गेला पाहिजे, म्हणजे आत्मनिवेदन होईल, म्हणजे भक्ती साधेल, म्हणजे काय करायचं, तर खरंच प्रयत्न करायचा की बोलताना, लिहिताना मी शब्द टाळायचा प्रयत्न करायचा. होणार नाही असं, मी येतोच तो, पण तो मी येणार नाही. आपण, आपलं असं आपण म्हणू, अशा प्रकारचा प्रयत्न निदान वागणुकीतून सुरू केला की हळूहळू कदाचित हा बदल होईल असं ते आपल्याला सांगायचं. म्हणून भक्ती म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, तद्रूपता होणं, तदाकारता होणं म्हणजे काय हे समजून घेऊन ह्या सगळ्या शब्दांचे नुसते अर्थ नाही तर ते आपल्या आचरणात कसे येतील, संतांनी ते कसे आचरणात आणले, अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचं चिंतन मनन करायला त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि मग हे जे परब्रह्म स्वरूप आहे सगळे सदा सर्व का आहेच, कायमस्वरूपी अस्तित्वात आहेच, म्हणजे सगळ्या वस्तूंना प्रकाशित करण्याचं सामर्थ्य ज्याच्याजवळ आहे ते परब्रह्म स्वरूप आहे. ते आपलं स्वस्वरूप, त्याच्याशी तदाकार होणं, त्या परमात्म्याशी आपण जोडले जाणं, सोहम तत्वमसी असं जे म्हटलं आहे, तर तो परमात्मा आणि तोच मी आहे किंवा तोच माझ्यात आहे, अशा प्रकारचा आपला विचार होईल. हे करण्यासाठी या सगळ्या तत्वांचा अभ्यास करायला पाहिजे. आणि मग तेच आपल्याला जेव्हा केव्हा अनुभूती त्याची येईल, त्या अनुभूतीच्या वेळेला सांगता येणार नाही की मला आता हे स्वस्वरूप कळलं. आपण उपनिषदातल्या कथा पाहिलेत यापूर्वी की मला कळलं आहे असं जो म्हणतो त्याला काहीच कळलेलं नसतं, कारण तो जो अनुभव आहे स्वस्वरूपाचा, आत्मतत्वाचा, आत्मज्ञानाचा, तो अनुभव मला आला आहे असं सांगायला तो वेगळा कुठे उरतो ना. असं जे की आहे त्याचा अर्थ सार काढणं आहे. सार काढण्यासाठी काय काय लागतं हे पण आपल्याला त्यांनी सांगितलं. म्हटलं तर अगदी सोप्या गोष्टी लागतात. सद्गुरूंची कृपा आपोआपच मिळते
त्याच्यासाठी आपल्याला फक्त उपासना, नित्य उपासना ज्याला म्हणतो ती अगदी नित्याने आणि केलीच पाहिजे. आणि त्या उपासनेने आपल्याला हे सामर्थ्य प्राप्त होतं. एक अहंकार, मीपणा गेला की मग या गोष्टी सहज प्राप्त होतात. या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टींचं जे काही ममत्व आहे ते ममत्व कमी कमी होतं. आणि मग यालाच सार ग्रहण करणं असं म्हणायचं. त्यामुळे आत्मा अनात्मा, नित्य अनित्य आणि सार असार या तिन्ही शब्दांचं नाव असणारे आपण समास अभ्यासले नाही, याच्यातला भाग नाही. अर्थाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर की फार अंतर त्याच्यामध्ये आहे असं नाही. पण मग आत्मानात्म विवेकानंतर लगेच त्यांनी सारासारं का घेतलं, तर त्याचं कारण पण पहिल्या 4-5व्या ओबीमध्येच समर्थन दिलं आहे की तुम्हाला आता आत्मा अनात्मा काय कळलं आहे, त्या आत्म्यापर्यंत आपण पोचलो आहे. आता त्याच्यातलं आपल्याला जे सार आहे, मग अशी म्हटलं जर काही मॉरल काय आहे, तत्व काय आहे, ते आपल्याला कायमस्वरूपी ठेवलं पाहिजे. तिथून आपण हलू द्यायचं नाही स्वतःला. ते समजणं म्हणजे सार समजणं आहे. आणि त्याच्यासाठी राजहंसाचं उदाहरण सारखं डोळ्याचं म्हटलं, त्याला जी गोष्ट जमते तो जसा बरोबर निरक्षीर विवेकातलं म्हणजे क्षीर घेतो, तसं आपण या दृश्य जग म्हणजे अशाश्वत आणि शाश्वत याच्यामधलं जे शाश्वत आहे ते या अशा राजहंसाच्या बुद्धीनं किंवा त्याच्या कलेनं आपल्याला इथे करता यावं. त्याच्यासाठी आपल्याला संतांनी दाखवलेल्या मार्गाने जाता येईल आणि ते यश मिळवता येईल, अशा प्रकारचा विचार समर्थाने या 30 ओव्यांचा समास आहे, पण त्याच्यामुळे आपल्याला सांगितलं आहे. सुरुवातीला म्हटलं तसं की असं काही नवीन आहे का या समस्यात, तर नवीन नाही, पण पक्का विषय व्हावा यासाठी त्यांनी आपल्याला आत्तापर्यंत झालेल्या मी 4 समासांचे उल्लेख करणार आहे की यापूर्वी हा उल्लेख त्याच्यात आलेला आहे. जसं मगाशी पादसेवन भक्तीचं उदाहरण दिलं आणि त्याच्यामध्ये या 7 अवस्था आपल्याला सांगितल्या, ज्या अभ्यास करतात त्यांना घरी जाऊन बघता येईल की 4थ्या दशकातल्या 4थ्या समासातल्या 8वी ओवी आहे की त्याच्यामध्ये या सगळ्या 7 अवस्था दिलेल्या आहेत. आणि या सगळ्या 7ही अवस्था कशा एकरूप आहेत हे पण आपल्याला दिलेलं आहे. तसाच विषय 7व्या दशकामध्ये 4थ्या समासात 50व्या ओवीमध्ये आहे. त्यांनी पण अशाच पद्धतीनं आपल्या म्हणजे आज जो विषय झालेला तो पूर्वी कसा होऊन गेलेला आहे. 8व्या दशकामध्ये पण 5व्या समासात आला आहे. आत्ता 12व्या दशकातल्या 3ऱ्या समासात पण आला आहे. 11व्या दशकातल्या 7व्या समासात पण आला आहे. आणि ते सगळ्याचं आता या समासाबाई त्यांनी सार म्हणतो तसं काढून आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे म्हटलं तर जुनाच विषय, म्हटलं तर तो जास्ती सोपा करून आणि म्हटलं तर तो असा ज्याला आपण कॉम्पॅक्ट म्हणतो तसा तो आपल्याला करून दिला आहे की जे महत्त्वाचं आहे ते असं सार म्हणून समोर दिलं आहे की आता पुन्हा आपल्याला या सगळ्या उन्मनी अवस्था म्हणजे काय, विदेहस्थिती म्हणजे काय, अशा सगळ्या गोष्टीवर परत जायची आवश्यकता नाही. सार असार कळलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळलेल्याच आहेत म्हणून ते सार कळलं आहे असा त्याचा अर्थ होईल. अशा पद्धतीनं हा समास आपल्याला सांगितला आहे. तुम्ही घरी जाऊन समास वाचलात. प्रथमदर्शनी बेलसऱ्यांची प्रस्तावना आणि समास वाचताना माझा अनुभव असाच आहे की असं वाटतं की त्यातलं काहीच आपल्याला कळलेलं नाही आहे. मग परतचं जेव्हा वाचन आपण होतं तेव्हा मग आपल्या लक्षात येतं की अरे हे सगळे शब्द पूर्वी झालेले आहेत, मग कुठे कुठे झालेले आहेत. असा जेव्हा आपण शोध घ्यायला लागतो तेव्हा मग आपल्याला एक एक सगळ्या गोष्टी उलगडायला लागतात आणि मग लक्षात येतं नवीन काहीच नाही आहे. हे आपल्याला पूर्वी माहिती असणारीच गोष्ट आहे. अगदी सोपं सांगायचं झालं तर पुन्हा एकदा समर्थ आपल्यासाठी या दृश्य जगामध्ये अडकू नका. विवेकाच्या साह्यानं शाश्वत असणाऱ्या परब्रह्माकडे तुम्ही लक्ष द्या. ते तुमचं खरं स्वरूप आहे. हा देह हा तुमचा नाही, अशाश्वत आहे. त्या देह चालवणारी जी चैतन्य शक्ती आहे ती तुमची कायमस्वरूप आहे. ती येत नाही, ती जात नाही, ती आहेच आहे. ती वेगवेगळी रूपं धारण करून तुमच्यासमोर येते. अशा प्रकारचा माहिती असणाराच विचार पुन्हा एकदा समर्थाने आपल्याला या समासात सांगितला आहे. आज आपण इथेच थांबूया. पुढल्या समासाला पुढल्या वेळेला शुक्रवारी बघूया. धन्यवाद.